90च्या दशकामध्ये आपण नगरसेवक म्हणून कार्यरत होतात, निवडून आलात आणि अनेकदा निवडून येत राहिल्यात. मला असं वाटतं हो, सातत्य असणं हो. हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि सातत्य त्या काळामध्ये होतं ज्यावेळी अ, पक्ष हा 4थ्या क्रमांकावर होता राज्यामध्ये. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. आता तुम्ही आमदार झालेले आहात. शपथ घेतलीत आमदारकीची. कसं वाटतंय? कसं वाटलेलं त्या क्षणाला ऍक्च्युली? खरं सांगू त्या क्षणाला माझ्या मनामध्ये फक्त दोनच भावना होत्या. एक आनंद आणि दुसरे आभार. आनंद वाटणं स्वाभाविक होतं कारण अनपेक्षित होतं. नेत्यांनी असं मला जरी सांगितलेलं होतं की आमची अशी इच्छा आहे वगैरे, पण तरी देखील हे सगळं घडून येणं आणि ते घडेपर्यंतचा तो जो एक कालावधी असतो तो खचितच तुम्हाला थोडासा असा काय म्हणतात त्याला, पटकन मला आता शब्द तो आठवत नाहीये, पण थोडा टेन्शनचा आणि थोडासा अस्वस्थतेचा असा तो असू शकतो. त्यामुळे ती थोडीशी एक धाकधूक होती मनामध्ये. पण आभार मला पक्षाचे मानावेसे वाटले. आभाराची भावना पक्षासाठीची मनामध्ये आली की त्यांनी मला ही संधी दिली. आणि दुसरे आभार मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे की त्यावेळेला जर का मी निवडून आले नसते तर माझ्यासाठी कदाचित हे क्षेत्र आलंच नसतं. मी एक उत्तम वकील म्हणून ठाणे शहरामध्ये चांगलं नाव कमावलं असतं किंवा मी त्या माझ्या व्यवसायामध्ये स्थिरावले असते आत्तापर्यंत. पण त्यांनी त्यावेळेला मला ती वाट दिली म्हणून मी इथपर्यंत प्रवास करू शकले. त्याच्यामुळे ह्या दोघांच्या प्रती आभाराची भावना आणि दुसरे म्हणजे जबाबदारीची जाणीव देखील अर्थातच त्या दिवशी झाली. आनंद जरी असला, आभार जरी असले तरी देखील ती एक भावना देखील तेवढीच तीव्र होती की बापरे, आता आपल्याला एका वेगळ्या फोरमवरती काम करायचंय. मला असं वाटतं की तुमच्यामधलं जे नेतृत्व होतं ते अशा कठीण समयी देखील मला असं वाटतं प्रकर्षानं लोकांना दिसून आलं, त्याच्यातलं सातत्य दिसून आलं. लोकांनी आपल्याला नेता मानणं आणि सतत आपल्यालाच नेता मानणं ह्याच्यातला फरक हां, हां. असतो. ताई, तुम्हाला हां. तो जाणवला इतक्या त्या कठीण काळामध्ये की लोक ही जोडली गेलेली होती विचारधारेशी? येस, डेफिनेटली. मी म्हटलं त्याप्रमाणे एकतर ठाणे शहरामधला मतदार हा भाजपचा मतदार आहे तिथे. त्यामुळे संधी मिळाली त्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मागे आपलं बळ पूर्णपणाने उभं केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी नेतृत्वासाठी देखील एकतर तुम्हाला एक चेहरा पक्षाला द्यावाच लागतो. तसा तो जरी होता, माझा चेहरा जरी तो होता, तरी देखील त्याच्यामागे भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी नाळ जोडलेला मतदार असल्यामुळे तो विजय किंवा ते नेतृत्व सिद्ध करणं, त्या नेतृत्वापर्यंत पोहोचणं हे थोडंसं सोपं होतं. खचितच, म्हणजे याबद्दल काही वादच नाही. तुमच्यामध्ये जे नेतृत्व होतं त्याच्यामुळे पक्षानं देखील वारंवार तुम्हाला जबाबदाऱ्या दिल्या होत्या. महिला मोर्चा अध्यक्षा, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या तुम्ही आजपर्यंत पार पाडत आलेला आहात. आणि पक्ष आणि खास करून भाजप पक्ष असा आहे की एक एक टर्म एखाद्याला जबाबदारी दिल्यानंतर फार क्वचितच असं होतं की त्या माणसाला रिपीट केलं जातं. कारण अर्थात पक्षाशी अनेक लोक जोडले गेले असल्यामुळे प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो. त्यामुळे दरवेळेला नवीन चेहरे असतात, मात्र क्वचितच असे चेहरे जे असतात ते रिपीट होतात ज्यांच्यामध्ये तुमचं नाव आहे. तर ह्या संघटनेमध्ये काम करण्याचा अनुभव याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नाही, नाही, खूपच छान. म्हणजे मी कधी अपेक्षाही नव्हती केली की मला इतक्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळेल. पण पक्षाने मला ती संधी दिली आणि मग मला असं वाटलं की एकदा जर का आपल्याला संधी मिळालेली आहे, तर मग आपल्या क्षमतेचा कस देखील त्याच्यामध्ये लागला पाहिजे. कारण मला नेहमी असं वाटत असतं की जेव्हा एक पद तुम्हाला मिळतं, तेव्हा कदाचित क्षमता असणारे 10 जण कुठेतरी तिथे त्या पदाच्या योग्य असतात. परंतु संधी एकालाच द्यायची असते म्हणून ती आपल्याला मिळते. मग मला ती संधी सिद्ध करणं ही देखील माझी नैतिक जबाबदारी येते. त्यामुळे एकतर महिला मोर्चामध्ये काम केलेलं असल्यामुळे ना, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जी एक वृत्ती आहे ना, ती तुमची आपसुकच तयार डेव्हलप होते. होते, तयार खूप होते. तयार होते तुमची. आणि दुसरं ह्याला कारण मला असं वाटतं, की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा तुम्ही काम करता ना, तर त्यावेळेला देखील तुम्ही इतकं ग्रासरूट लेव्हलला काम केलेलं असतं, की ते कुठल्याही पद्धतीची समस्या घेऊन लोकं तुमच्याकडे येतात. म्हणजे मी तर नेहमी गमतीने असं म्हणायचे, की मी फक्त स्मशानामध्ये जाऊन अग्नी देण्याचं काम केलेलं नाहीये. या व्यतिरिक्त मी सगळी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे इतक्या तळागाळातल्या लोकांशी तुम्ही जोडलेले असता. त्यामुळे त्यांच्याशी जमवून घेणं,
त्यांच्या समस्यांशी एकरूप होणं, त्यांना त्या समस्यांसाठी तुम्हाला पर्याय देता येणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते येत जातं आपसूक. त्यामुळे ते माझ्याकडे होतं. महिला मोर्चामध्ये काम केल्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, सगळ्यांची मानसिकता समजणं, हे एक त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासामध्ये ते नेतृत्व गुण कदाचित माझ्यामध्ये पक्षाला दिसले असतील. आणि माझा विश्वास आहेच या गोष्टीवरती की लोकांना आपल्यासोबत येणं आवडलं की ते नेतृत्व म्हणून लोक तुमच्याकडे